मृदगंध या इंदिरा संत यांच्या ललित लेख संग्रहातून अरसिक किती हा शेला. वादळासकट गारांचा पहिला वळीव कोसळून जावा, मग त्याच्या दुसऱ्या दिवशी सृष्टीने जो नजराणा पुढे केलेला असतो तो बघत राहावा. दरवर्षीच मी त्या दिवसाची वाट पाहत असते. त्या दिवसाचा सूर्य उगवतो तोच किती निराळा. सूर्य चांगला वर आलेला असतो तरी तो लाल पिवळा असा उगवत्या पूर्णचंद्रासारखा आभाळात स्निग्धपणे तरंगत असतो. सभोवती लालसर धुक्याचे वलय असणारा आणि चांगले उजाडल्यावरही असा प्रसन्न रंगमूर्ती दिसणारा सूर्य त्याच दिवशी पाहायला मिळतो. दूर आकाशाला टेकलेला येरळ गडही जमिनीसरशी तिरपे पंख पसरून पाठमोऱ्या बसलेल्या राखी पक्षासारखा दिसतो आणि त्याच्या पायथ्याशी जी झाडांची लांबलचक पसरलेली गर्दी असते तीत शुभ्र अशा सावरीच्या कापसासारखे धुके घनदाट भरून असते. धोक्याचा तो शुभ्र लांबलचक पट्टा आणि त्यात मान कपाळ यापर्यंत बुडून गेलेली झाडे, पलीकडे मधूनच चमकणारा विजेच्या तारांचा डुडगा ध्यानी मनी नसताच नकळत एक ओवी ओठांवर येते. भरली चंद्रभागा, झाडं बुडाली लहान थोर, 1.25 लाखाचा पितांबर, जनी धुईते पायावर. जनी दिसत नव्हती पण चंद्रभागा दिसत होती. बुडालेली झाडे झुडे दिसत होती आणि त्या बहुमोल पितांबरातील जर चमकत होती. मग विटेवरी उभे राहून जनीची निर्व्याज भक्ती पाहणारा तो विठू म्हणजे इथे आकाशात कोमलाहून कोमल होऊन ते नवल पाहत राहिलेला हा सूर्य तर नसेल. पण या मनोहारी चित्रापेक्षाही वातावरणातील झिरमिरी धुक्याला किती बघावे असे मला झाले. माझ्या श्वासाला जाणवणारे आणि खिडकीतून त्या चंद्रभागेपर्यंत जे धुके लहरत होते त्याची शोभा कशी वर्णन करणार. समोरच्या इमारती, माळावरून जाणारी माणसे, शेळ्या, शेतातील कुणी चालवत असलेली कुरी, शिवारातील झोडपे, शिवारातील झोपडे या सर्वांवर जाळीदार मोहिनी पसरणारे तरळ विरळ धुके हाच या दिवसाचा सृष्टीने केलेला नाजूक नजराणा होता. हे धुके कसले? शेजघरातून बाहेर येऊन वावरणारी नववधू जशी पापण्याखाली वळवून नणंदा जावांच्या रोखलेल्या गमतीदार नजरा टाळते आणि ओठावरची लाली आणि डोळ्यांतील चमक दिसू नये म्हणून घोंगट पुढे ओढून लगबगीने फिरते, तशी ही सृष्टी अवगुंठनवती. महावस्त्राचा एक पदर बोटांनी धरून उचलून घडी उलगडावी तसे आता होते. समोर हे जाळीदार मनोहारी दृश्य दिसत असताना मनात निराळेच धुके दिसू लागते. आमच्या घुमटमाळावरील रस्त्यावर मी हिवाळाभर बघत असलेले वाहत्या नदीत शुभ्र वस्त्र पसरावे आणि ते प्रवाहाबरोबर पसरत असताना त्यावर वलयांच्या चुण्या उमटत याव्या तसे समोरून आजूबाजूंनी पायाशी रांगत लहरत लाटालाटांनी येणारे धुके, शेजारच्या शेतावरून फेनील लहरीसारखे वाऱ्यावर झुलत येणारे धुके, ते दुरून येऊन एकदा पायांवरून जाईपर्यंत पाऊलच पुढे उचलता येत नाही. वाटते थोडे मुठीत धरून ठेवावे पण मिळत नाही. धुक्यांचे असंख्य लढिवाळ विभ्रम बघावे ते महाबळेश्वरला. आप्पा म्हणजे नासी फडके. आप्पा आजारातून उठून हिंडू फिरू लागले तेव्हा त्यांचा आम्हा दोघींना आग्रह सुरू झाला. किती वाईट दिवस गेले तुमचे.
आता 4 दिवस महाबळेश्वरला जाऊन आराम करून विश्रांती घेऊया असे ते ताईला सारखे आग्रह करू लागले. मी त्यांच्या आजारात ताईसाठी रजा काढून आले होते. मलाही तिथून घरी परतायचे होते. ताईने किती नकार दिला तरी त्यांनी ऑफिसमध्ये बसल्या बसल्याच हॉटेलची व्यवस्था, गाडीची व्यवस्था केली आणि आम्हा दोघींना निघण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. संध्याकाळी महाबळेश्वरला पोचलो. रात्रभर विश्रांती घेतली. जरा उशिराच उठून दोघी बाहेर वरांड्यात आलो तो काय. मी तर महाबळेश्वर प्रथमच पाहत होते. हॉटेल उंचावर होते. भोवती उतारावर प्रचंड वृक्षांचे बन आणि तळाशी मधून दिसणारे लाल मातीचे रस्ते आणि ते धुके. कुठून लांबून मोठ्या मोठ्या पुंजक्यांनी येणारा एक धुक्याचा लोट आला की ती लाल पिवळ्या मोहराने लदबदलेली झाडे गुडूप व्हायची. त्यांच्याबरोबर कठड्याशी उभ्या आम्हीही बिचकल्यासारखे होऊन कठाडा घट्ट धरावा. डोळ्यांवरून धुके गेले की बघावे. तो वृक्षावरली रंगपंचमी अधिकच झळाळून दिसणारी. सारखा हा खेळ धुके खेळत होते. डोळ्यांवर वस्त्र ओढून पुन्हा चटकन काढून कू कू हा खेळ चालला होता. आम्ही विस्मित होत होतो. त्या एकाच दृश्याने आमची आजवरची जागरणे, काळजी, मनाचा ताण सगळे नाहीसे झाले. आप्पांची समजूत म्हणून आलो होतो. ताई त्यांना सोडून राहणे शक्यच नव्हते. तो सर्व दिवस हा खेळ आठवत झोपून काढला आणि दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर सोडले. या धुक्याला बागुलबुवाही होता येते हे मी पणजीच्या प्रवासात पाहिले. वृंदाच्या लग्नाला मी, शालिनीबाई, बाबूदादा असे घरच्या गाडीतून निघालो होतो. लोंढा ओलांडला आणि अनमोडच्या घाटाला लागलो. तो काय चमत्कार! गाडीच्या पुढे बाजूंनी, खालून वरून सर्व बाजूंनी एकदम कापसाच्या प्रचंड ढिगात बुडालो. डोंगरांचे कडे, एका बाजूची दरी, दूरचे हिरवे गर्द डोंगर, समोरचा रस्ता काही म्हणजे काही दिसेना असे थप्प धुके दाटलेले. समोरच्या येणाऱ्या गाडीचे दिवे तर मधून उदबत्तीसारखे क्षीण दिसू लागले. काय घाबरले. म्हटले, या धुक्यात आता 2च गोष्टी होणार. गाडी आपटणार, नाहीतर धुक्यात कोसळणार. वळसेदार घाट आणि डोळ्यांत बोट घातले तर कळायचे नाही इतके धुके. मग दुसरे काय होणार. ड्रायव्हर त्या शुभ्र घनदाटीतून सावकाश मार्ग काढत होता आणि इतका वेळ सारख्या वटवट करणाऱ्या आम्ही दोघी ओठ घट्ट मिटून भीती गिळत बसलो होतो. जाता जाता एकाएकी तो बागुलबावा नाहीसा झाला. झाडांचे बहर झळकू लागले. बाजूंनी नाजूक कुळागारे झुलताना दिसू लागली व उन्हे हवेत तरंगायला लागली. थोडा वेळ आमची भीतीने गाळण उडवून देऊन बागुलबुवा पसार झाला होता आणि आम्ही लहान मुलांसारख्या खदखदा हसत होतो. कसे भ्यालो तरी या अनुभवावर. समोर ते विरळ जाळीदार धुके अजून तरंगत आहे आणि त्याच धुक्याच्या या चुण्या माझ्या मनात मी उलगडत आहे. सृष्टीचे जणू ते एक महावस्त्रच खरेच. तिचा शेलाच तो. पण तो ती असा का उचलते आहे, कुस्करते आहे, डोळ्यांशी धरते आहे. निसर्गाच्या या भव्य मंचावर हा एक प्रवेशच चालला आहे की काय. मला समोर दिसतो आहे अरण्याचा रंगमंच. त्यावर बाजूला जमिनीवर शेला पडला आहे. सुभद्रा तो विस्मित मुद्रेने उचलून न्याहाळते आहे. संगीताचे सूर हार्मोनियमवर निघतात
आणि हातात शेला घेतलेली ती सुभद्रा गाते आहे. अरसिक किती हा शेला, गाता गाता किती लाडीक विभ्रम करते आहे. तिच्या प्राणपतीला सोडून तो रानभरी झाला आहे. हा दोष तिच्या प्राणेश्वराचा नाही, शेल्याचाच आहे. कारण त्या सुंदर तनूला तो सोडून आला आहे. क्षणात त्याला निरखून बघते, खांद्यावर पसरून बघते, कुस करून डोळ्याला लावते, घट्ट हृदयाशी धरते. किती विभ्रम करत ती सुभद्रा गात आहे की ही सृष्टीच सुभद्रा आहे, की ही सृष्टीच सुभद्रा आहे. आता मला हेच कळेनासे झाले आहे की हा प्रवेश समोर चालला आहे की माझ्या मनात चालला आहे. सौंदर्य दर्शनाने वर्तमान भूत याचा विसर पडतो आहे. म्हणतात ते काही खोटे नाही. डोळ्यांसमोर तो परमेश्वराला शोभेल असाच बहुमोल शेला पसरला आहे आणि गाणे ऐकू येत आहे. अरसिक किती हा शेला. इंदिरा संत यांचा अरसिक किती हा शेला नावाचा ललित लेख येथे समाप्त.